रश्मीचे पाहुणे ते कसे काय भेटले तुले? हां अहो, मी आज बाजारात गेले होते भाजीपाला आणण्यासाठी. तर मी भाजीपाला घेतला आणि तिथून जात होते. घरात यासाठी निघाले होते परत. तर तिथं नाही काय रश्मीताईचे पाहुणे दिसले. आता मी विचार केला, म्हटलं मीच बोलतो म्हटलं त्याच्यासोबत. पण त्यानं मागं पलटून पाहिलं तर मी दिसली त्याईले, तर तेच आले माझ्याजवळ आणि बोलले. काय बोलले ते तुले? हां योग फोन नाही केला म्हटलं, एवढ्या दिवसाची माझी बहीण इथं आहे म्हटलं, आता 6-7 महिने होऊन राहिले, तर त्याला ओलीशी लाज नाही वाटली काय? हां 6-7 महिन्यापासून त्याने योग फोनही नाही केला, ना त्यानं केला, ना तिच्या सासूनं केला, ना कोणं केला. हां आणि विचारून राहिले होते म्हणतं तू. अहो, मी त्यांना म्हटलं तुम्ही घरी या म्हटलं, इथं कायला विचारपूस करता म्हटलं, घरी या म्हटलं. आणि सोबत हे सांगून दिलं म्हटलं रश्मीताईच्या सासूला घेऊन यायचा म्हटलं. हे बरं केलं राधिका, त्याला म्हटलं का घरी या म्हणून. नाही तर तिकडच्या तिकडेच त्याच्या गोष्टी होते आणि इकडे यायच्या गोष्टी होते. हां आपल्याला मधातलं कारण काही माहीतच नाही ना. आता म्हटलं त्यालाही समोरासमोर बसवतो आणि तिलाही समोरासमोर बसवतो. काय आहे म्हणून तर सांगा म्हणून तुमचं म्हणत. हो ना, मी तेच म्हटलं. तुम्ही म्हटलं घरी या म्हटलं, तुमचा काय गलतफहमी आहे, काय आहे तुमची, कोणती शंका आहे म्हटलं, का तुम्हाला कोणत्या गोष्टीपासून हे असं म्हटलं, तर तुम्ही घरी या, घरी बोला म्हटलं आईसोबत, मैच्या पाहुणेसोबत, असं म्हटलं मी त्याईले. अजून काही म्हणून राहिले होते काय ते रश्मीच्या बाऱ्यात? काही सांगितलं असेल ना? नाही हो, मग अजून काहीच तर नाही विचारलं, काहीच नाही. बस तेवढंच विचारलं. मी काही जास्त बोलली नाही की त्याच्यासोबत. मी पटापट 2-3 गोष्टीचे त्याईले उत्तरं दिले, निघून गेली तिथून. जास्त वेळ थांबली नाही की मी. थांबली असते तर ते बोलले असते. हो हे बरं केलं. मी आईसोबत बोलतो याविषयी, आईसोबतही बोलायला लागन आणि रश्मीसोबतही बोलायला लागन. आणि मी तसाही विचार करून राहिलो होतो, म्हटलं फोन लावतो म्हटलं रश्मीच्या इच्छा पाहुणेले, पण वेळ नाही भेटून राहिला होता. आता आईसोबत बोलतो, काय म्हणते तर तिलाही सांगतो ना, आणि रश्मीलाही विचारून घेतो काय आहे तर तिची मर्जी. हो, काय आहे तर पहा ना मग. बरं ते जाऊ दे, हे मला सांग तू कायची भाजी करून राहिली संध्याकाळी? अहो, मी नाही काय बाजारातून हिरवी मेथीची भाजी आणली, तर म्हटलं मेथीची भाजीच करतो म्हटलं. आणि पालकाची आणली, ते ठेवून देतो उद्यासाठी. मी काय म्हणतो राधिका, तू नाही का वरण कर त्याच्यासोबत, वरण आणि तोंडीलावाले मेथीची भाजी मस्तच जमते मग. हां बरं तसंच करतो मग, तुम्ही जे म्हणाल ते. आता म्हटलं येईले काही सांगायला पुरत नाही ना. का ते रश्मीच्या बाऱ्यात असे बोलले म्हणून. याची बहीण वज्जरच आहे ना, लयच आहे. आता जर मी बोलली असती ना, तर येईनं म्हटलं विश्वास नसता केला, आणि तसे दोघी मायले की कानं भरले असते, तर अजून भडकून गेले असते. त्याच्यापेक्षा नाही सांगितलेलं बरं. आता तेच त्याच्या तोंडातून सांगन आणि त्याच्या कानाने ते ऐकन, ते बरं होईल. नाही तर मग मनात मीच चांगली वाटून जाईल. मनानं असं नाही झालं आणि तसं नाही झालं, आणि मग ह्या दोघी मायले की माझ्या मागं लागून जाईन आणि नवऱ्याला लागून देईन माझ्या मागं. आई किती विचारात बसली आहे. आईले म्हटलं सगळा विचार रश्मीचा आहे, फक्त रश्मीचा. हां तिचं काय होईल आणि कसं होईल. आई अरे झालं का पिंट्या, पेला चहा घे पेला. हो आई मी सगळं पेलो, पण तुला कायचा विचार आला म्हटलं एवढा? अरे विचार कायचा रे, रश्मीचाच विचार आहे. आता म्हटलं 6-7 महिने होऊन राहिले म्हटलं तिले या घरात येऊन, आणि पाय ना तिच्या सासरच्या येईनं एक फोनही नाही केला. तिच्या नवऱ्याचा आलता म्हणते परवाच्या दिवशी फोन, म्हणते तिला विचारलं तर. पण तिचा नवराही म्हणते बरोबर काही बोलला नाही म्हणते, उलटासारखं बोलून राहिला होता म्हणते, काहीचा काही म्हणते. तर तिनं रागात फोन काढून टाकला. आणि पाय बरं आता कसंच भेटला तिला सासर आणि कसंच नाही, भलता विचार येऊन राहिला तिचा. काय म्हणता आई, रश्मीच्या इच्छा पाहुण्यानं फोन केला होता आणि मग मला सांगितलं कोण नाही त्या? अरे ते तर मी तिला विचारलं म्हणून तिने सांगितलं, नाही तर ते म्हटलं सांगणारही नव्हती म्हटलं. जाऊ दे, आला होता तर चांगलंच झालं म्हणा. बोलन चालन नाही तर मग कसं होईल. आणि हे राधिका गेली ना म्हणते आज बाजारात भाजीपाला आणण्यासाठी. भरले का तिनं तुझे कान? भरले वाटते त्याला, म्हणूनच तर आला तू माझ्याजवळ. कायची कानवाई? तिनं तर काहीच नाही सांगितलं बोले. काहून तुमचे भांडणं झाले होते काय? नाही तर काय, तुझ्या बायकोच्या डोळ्यात म्हटलं मी पोरकीला खुपून राहिली म्हटलं. काहीची काही बोलून राहिली होती तिले. ना तिला समजाव जरा, असं करत नको जाऊ म्हणा, तिचंही घर होई म्हणा, हे म्हणा. पण नाही तिनं तर मला काहीच नाही सांगितलं. भांडणं झाले का काय झाले काहीच नाही बोलली ते तर मला. काही बोलते राजा, मग तुला कसं माहिती भाजीपाला आणायला गेली होती म्हणून? अहो आई ते सांगून राहिली होती, ते गेलती म्हणे भाजीपाला आणण्यासाठी म्हणे. तर तिथं म्हणे रश्मीचे पाहुणे भेटले म्हणे तिले म्हणे. रश्मीची पाहुणे ते कशी काय आले इकडे? अहो आई त्याचा मित्र असते म्हणते ह्या गावात म्हणते, तर म्हणून आले होते ते मित्राच्या इथं. तर रश्मीला दिसले म्हणते, तर रश्मीनं म्हटलं म्हणते का या म्हणून घरी, ना तुमच्या आईला घेऊन या म्हणून. हो काय, बरं झालं असं म्हटलं तर तिनं. तसाही माझ्या फोन लावायचा विचार होताच. असं कर बरं तू, फोन लावूनच घे. कायले मागं पुढं हे करावं लागते, अजून वेळ हातातून निघून जाईन. मग त्याचंही मन उतरून जाईन, हिचंही मन उतरून जाईन, दोघीच्या मनात राहणार नाही काही. मग कायचा संसार करते ते दोघंही. तर असं कर तू,
तू नाही काय फोन लावून दे रश्मीच्या इथे पाहुण्याले, नाही तर मग तिच्या सासूजवळ दे. मी बोलतो ना. बरं आई, मी फोन लावून देतो, तू बोलून घे. पण काय रे पिंट्या, ह्या रश्मीच्या ह्याच्यात म्हटलं आपण तर सविताला विसरूनच गेलो. सविताला म्हटलं भाऊबीजेसाठी फोनही नाही केला त्या. नथे आली. आता तिचं ते एवढं मोठं घर आहे का तिला तर निघणं होत नाही, तिची नंदा येते घरी, पण म्हटलं एखादा फोनही नाही केला रे. आई, तुला असं वाटते काय का मी सविता ताईले फोन नाही लावून म्हणून? असं वाटते काय तुले? म्हटलं फोन केला होता म्हटलं तर ते म्हणून राहिली होती का म्हणे माझ्या नंदा आहे म्हणे घरी म्हणे, तर त्या गेल्या म्हणे, तर मग मी येतो म्हणे. हो काय रे, पाय बरं. एका पोरीचा म्हटलं काहीच तरच नाही आहे माझ्या सविताचा. माझी सविता म्हटलं कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला हे नाही करत म्हटलं. लय समजदार पोरगी आहे, मी लय समजदार आहे. आता पाय बरं, जेव्हापर्यंत नंदानी जाईन ना तेव्हापर्यंत येणार नाही की इथे. तिला मोठी हाव आहे म्हटलं तिच्या संसाराची. हो नाही, असंच पाहिजे ना. आता तिला सासर चांगलं भेटलं ना म्हणून. आता आपल्या रश्मीला नाही भेटलं ना असं, तर म्हणून रश्मी आपल्या इथं आहे, नाही तर ते कायले आली असती. हो रे बाबू, हेही बरोबर आहे. देणार पिंट्या, फोन लावून दे ना मग. बोलतो ना मी रश्मीच्या सासूसोबत बोलतो ना. बरं बरं, लावून देतो. कोणता होय रश्मीच्या इथे पाहुण्याचा नंबर? हां दिसला. लावतो, थांब लावतो. हॅलो हॅलो, निलेश भाऊ आहे काय? हो मीच आहे ना. मी बोलून राहिलो, रश्मीचा भाऊ. पिंटू भाऊ बोलून राहिलो म्हटलं. नमस्कार दादा, नमस्कार. बोला ना. नाही, मी म्हणून राहिलो होतो का घरी आहे का तुम्ही? आईला बोलायचं होतं म्हटलं तुमच्या आईसोबत. हो घरीच आहे ना, घरीच आहे. देतो आईजवळ. आई घरीच आहे म्हणते, देऊन राहिले म्हणते त्याच्या आईजवळ फोन. बरं. आई हे घे, माझ्या सासूचा फोन आला. हॅलो बाई, बोला. नमस्कार. का वहीन बाई, काही म्हटलं फोन घेणं लावलेच नाही म्हटलं तुम्ही. आता एवढे दिवस झाले एखादा फोनही नाही केला तुम्ही. कशी नाराजी आहे बाबा तुमची? फोन नाही केले, काही बोलता येईन बाई तुम्ही. म्हटलं माझ्या पोरगं रोज फोन लावून राहिले म्हटलं तुमच्या पोरीले म्हटलं. तुमचंच म्हणणे आहे म्हटलं तिला पाठवायचं, तर आम्ही काय करणार आहे? रोज फोन लावून राहिले, पण मला तर सांगितलं रश्मीनं का एकही फोन नाही केला म्हणून. वहीन बाई, माझ्या पोरगं रोज लावते म्हटलं तुमच्या पोरीले फोन म्हटलं, पण तुमची पोरगी म्हटलं एवढी उद्धटासारखी बोलते तिच्यासोबत, लयच उद्धटासारखी बोलते. तिला काय वाटते और काय नाही काय माहीत, स्वतःला काय समजते तर तुमची पोरगी. आता तो काल तिला भेटायला आला होता, तर म्हटलं किती फोन केले त्यानं गावात येऊन, पण म्हटलं तुमची पोरगी भेटायला आली नाही त्याले. बोलला असता, झालं गेलं विसरून गेलं आणि आपल्या संसारात लागले असते, पण म्हटलं तुमची पोरगी म्हटलं लयच जिद्देल आहे म्हटलं, आणि एक नंबरची आगाऊ आहे म्हटलं. काय बोलता? ते काल रश्मीला भेटासाठी आले होते काय? मागीन बाई, तिलेच तर भेटासाठी आला होता तो. म्हणे जर म्हणे मानली गिनली म्हणे तर सोबतच आणून घेईन म्हणे तिले म्हणे, पण तुमची पोरगी म्हटलं त्या मोबाईल बंद करून ठेवला होता म्हणते. मग इन बाई त्यानं घरी आले पाहिजे होतं ना. घरी आले पाहिजे होतं, बोललो असतो आपण काही. काढला असता तिथून रस्ता, काही ना काही निघाला असता. घरी कोण नाही आले ते? काय येईन माय घरी? माझ्या पोरगं तुमची पोरगी म्हणते घरी येईन म्हणते, तर मी माझ्या जीव देऊन देईन म्हणते. मग काय येणार आहे तुमच्या घरी? जाऊ दे येईन बाई. असं करा, तुम्ही या जाऊ बापूला घेऊन या. पाहू ना आपण. या मग उद्या या ना तुम्ही. जाऊ द्या, राग गीक काही करू नका, मी समजावतो तिले. या तुम्ही उद्या. आता म्हटलं तुमचा शब्द ठेवतो म्हटलं, आणि उद्या मी येतो, कारण की मलाही माझ्या पोराचा संसार फाचा आहे ना. असं लग्न झालं आणि लग्न झाल्याबरोबरच म्हटलं तुमची पोरगी राहिली नाही 15-20 दिवस तर चालली. तर याचा पत्ताच नाही म्हटलं, तर मलाही माझ्या पोराचं हित पाहिजे ना. मग पोरगं म्हटलं तिच्या मागं घुमून राहिलं म्हटलं, पण तुमची पोरगी लस भाव खाल्ल्यासारखी करून राहिली. आता उद्या मी येतो, तशी मी मन करून राहिलो तर तुम्हाला फोन लावायचं, तर उद्या मी येतो आणि माझ्या पोरगंही येते, आणि करून ठेवजा तुम्ही तयारी तिची, आणि घेऊन येऊन जाईन मग आम्ही तिले. आता कितीक दिवस असं राहणार आहे म्हटलं. मग पोरगं गलात लाईनला लागलं जाईल, गलात लाईनले चाललं जाईन, तर मग म्हणान का असा जवळ होता आणि तसा जवळ होता. म्हटलं पोराईले बिघडावाचा हात म्हटलं सुनीचा जास्त असते म्हटलं. नाही येईन बाई, असं नका करू. या तुम्ही उद्या या बरं. या तुम्ही, राग गीक विसरून जा. या तुम्ही चांगल्यानं. बरं येतो. काय झालं आई? एवढं रागात काहून आहे तू? काय झालं सांग ना, काही म्हटलं काय तेनं? तुला बोलणे ऐकवले का तेनं? सांग ना आई, काय झालं? अरे गण्या, जेव्हा आपला सिक्का खोटा असते ना म्हटलं, तर कोणी बोलून चाललं जाते. काय बोलून राहिली आई तू? मला समजून नाही राहिलं ना.
काय बोलून राहिली सांग ना. अरे हे रश्मी म्हटलं तुझी बहीण लस खोटी बोलून राहिली. हां तिच्या नवऱ्याची म्हणते काल तिचा नवरा त्या बाजारात घुमासाठी नाही आला होता, मित्राला भेटायसाठी नाही आला होता. तो म्हटलं रश्मीला न्यासाठी आला होता. पण म्हटलं ना रश्मीनं तिचा फोन उचलला ना बोलली म्हणते त्याच्यासोबत. हां हे अशी करून आपल्या इच्छी हेंबाड तर मग कसं होईल. पण आई असंही तर होऊ शकते ना का तिची सासू खोटी बोलून राहिली असन. असंही तर होऊ शकते. असं तर होऊ शकते, पण पहिले तू रश्मीला आवाज दे, तिला विचारतो आणि तिचं काय आहे तर आता पाहतो, मीच पाहतो ना. हां तिचं लाड करून राहिली तर ते जास्त डोक्यावर चढली. हां बोलव तिला, बोलव बरं. रश्मी, रश्मी. हा दादा काय झालं, काऊन चिल्लावून राहिला बाप्पा एवढा. हां एवढा ओरडू ओरडू आवाज देऊन राहिला, काय झालं का बरं रश्मी. हां त्या नवऱ्याचा फोन नाही आलता का तुला फोन. ते तुला सांगितलं होतं आई, परवाच्या दिवशी आला होता ना. हां तेव्हाच आला होता त्याचा फोन. तुला सांगितलं तर खरी म्या का ते बरोबर नाही बोलले म्हणून माझ्यासोबत, म्हणून म्या कट केलता म्हणून फोन. अहो रश्मी आठवण कर ना, काल आलता काय तो फोन. हां काल परवा नरवा. हां फोन येऊन राहिलं का तर आठवण कर ना. नाही बाई फोन तर नाही आला, पण तू कोण अशी विचारून राहिली मला. काल तुझचे पाहुणे म्हणते तुला किती फोन लावले म्हणते. हां गावात आले होते म्हणते ते तुला भेटासाठी, तुला न्यासाठी. हां आणि त्या तिचा एकही फोन नाही उचलला म्हणते. हां आणि त्याला धमक्या देऊन राहिली म्हणते तू का जर तुम्ही घरी येईन तर मी मरून जाईन म्हणून. काय बोलताय हे थोडी म्हटलं मी. हां काहीच नाही बोलली मी. काही बोलतो काय तू. रश्मी खरंच ते असं म्हटलं काय. वाटत नाही तू एवढी खोटी बोलत असन म्हणून. असं बोलत असते काय. रश्मी सरळ सगळं खरं खरं सांगून दे मला. हां नाही तर म्हटलं माझ्याशिवाय वाईट कोणी होणार नाही. काय गोष्ट आहे तुई तर मला सगळी सांग म्हटलं. आई मी खोटी बोलली तुझ्यासोबत. आई काल ते आले होते आई मला न्यासाठी. मी म्हटलं ते मला घेऊन चालले जाईल म्हणून मी काही फोन उचलला नाही आई त्याचा. आई मला माफ करून दे. आई मला माफ करून दे. पण रश्मी मी तुला किती वेळा विचारलं का तुझ्या पाहुण्याचा फोन आला काय, तुझ्या सासूचा फोन आला काय. त्या काय म्हटलं मला नाहीच म्हटलं. जेवढा वेळा विचारलं तेवढ्या वेळापासून नाहीच म्हणून राहिली होती तू. म्हणजे याचा अर्थ का तुला जातच नाही आहे ना. आई तिथं मला लय त्रास आहे. आई मी ननद लय त्रास देते. आई मला लय कामं करावं लागते तिथं. आई मी नाही जात. आई मी नाही जात तिथं. आई ते लय येले करते मये. आई ते काही बोलते मले. आईला ते काम करून घेते माझ्याजवळून. पण रश्मी जर त्या हे मला पहिले सांगितलं असतं तर एवढी गोष्ट वाढली नसती ना बाई. आता किती दिवस होऊन राहिले तुला इथं आहे. तू 6-7 महिने होऊन राहिले ना. असं होईन तर कसं होईन मग. अशी करशील तर. आई तू काही म्हण मले काही म्हण, पण मी त्या घरी जात नाही. आई ते मला लोक मला लय त्रास देते. आई काय करू मी या पोरीचं. एक तर एवढी मोठी गोष्ट हिनं लपून ठेवली. हिचा नवरा एवढ्या वेळा न्यायला आला तर हे गेली नाही. आणि आता म्हणते का आताही जात नाही. काय करू मी हिचं. आई तुम्हाला इथं मारून टाक आई, पण मी नाही जात आई. मी नाही जात. माझ्या सासरी नाही जात आई. आई जेव्हा ते एवढी लढून राहिली, एवढी लढून सांगून राहिली तर तुला असं वाटत नाही काय का त्याची चूक असेल म्हणून काही ना काही. अरे काय झालं. ते रश्मी कोण लढून राहिली. हिचं भाडं फुटलं वाटते. माहीत झालं वाटते हे खोटी बोलून राहिली होती म्हणून. आता कोण खोटं बोलून राहिलं आणि कोण नाही. आपल्याला कसं माहीत होईल की आपल्या हिची पोट्टी खोटी बोलून राहिली का हिची सासू खोटी बोलून राहिली. आता तिच्या सासूनं म्हणते एवढ्या वेळा न्याली पाठवलं म्हणते तिच्या नवऱ्याले. आणि तिचा नवरा म्हणते तिला रोज फोन करते. मग हिचं काम नव्हतं का आपल्याला सांगायचं. मला काय वाटते आई का तू तिले शांततेनं बसव आणि चांगल्यानं समजव. अशी तूही रागात तिच्यासोबत बोलशील तर तिचं मन कुठं राहील मग. ते म्हटलं पहिलेच दुखली आहे म्हटलं. तिच्या घरच्या वातावरणाच्या यानं. जाऊ दे तू नाही काय तिच्यासोबत शांततेनं बोल. काय बोलते ते काय नाही आणि मग पाहू आपण काय होते तर. आता ते नाही याचं केव्हा म्हटलं. उद्या येतो म्हणते न्यासाठी इले. बरं मग उद्या पाहू. उद्याच्या दिवस काही मी ऑफिसवर जात नाही. मी घरीच राहतो. उद्या पाहू हिचं काय आहे तर. बरं पाहतो मग. मला पाठवायची प्लॅनिंग चालू आहे मग. आता मला पाठवतेच वाटते. हे येले चांगली नाही दिसून राहिली काही. मी चांगली नाही दिसून राहिली. एका जागी बसली आहे तर. त्या नरकात पाठवते म्हटलं. तिथं कामं करावं लागते मला. कपडे धुवा लागते साऱ्याचे. तिथं पाठवते हे मला. मी जात नाही ना. मी इथंच राहतो. मी कायले जाऊ. मला काय नोकरानीन बनवून पाठवते काय ते तिथं. मी जात नाही. पाहतो ना असे कसे पाठवते तर मला. हे पहा मित्रांनो आता येते म्हणते उद्या रश्मी त्याच्या इथे पाहुणे आणि त्याची सासू. माहीत पडते आता उद्या जाते का नाही जाते हे महिन्यानं. वाटत तर नाही मला पण माहीत पडते. तुम्हाला काय वाटते तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आणि जो आम्हाला चांगली कमेंट करा ना आम्ही त्याचं नाव आमच्या व्हिडिओच्या शेवटी घेऊ. तर करा मग मस्त कमेंट. आणि काय विचार आहे तुमचा रश्मीबाबत तर सांगा आम्हाला. धन्यवाद.